नमस्कार, मी केतन जवणे रेडियंट अकॅडमीमध्ये आज घेऊन आलो आहे आजचं करंट अफेअर. ठीक आहे. आपण आज जानेवारीचं करंट अफेअर बघणार आहोत. आपण सुरुवात करूया. ठीक आहे. फर्स्ट टॉपिक आपण आता इथे जर बघणार आहोत ते आहे करंट अफेअर्सचा 3 जानेवारीचा. राईट. सो लुला स्वर्न इन ॲज ब्राझील्स प्रेसिडेंट. राईट. हे तुम्ही बेसिकली न्यूज बघितली असेल. लुला याच्या आधी जे बोल्सोनारो होते त्यांची त्याच्यामध्ये निवडणुकीमध्ये ऑक्टोबरमध्ये बोल्सोनारो त्याची निवड झाली होती. राईट. पण आता आपण इथं बघतोय की लुला स्वर्न इन ॲज अ ब्राझील प्रेसिडेंट. आपण जेव्हा या ब्राझीलबद्दल बघतो तिथे आधी फार राईट लीडर होते, आता लेफ्टिस्ट लीडर म्हणून तिथे यांची नियुक्ती झालेली आहे. याच्यामध्ये बरेच जर तुम्ही इश्यू बघितले असतील, काहीतरी करप्शनचे चार्जेस आणि बरेचसे इश्यू याच्यामध्ये होते. आणि त्यानंतर आता आपण बघत असेल ते लेफ्टिस्ट लीडर जे आहे लुला दा सिल्वा यांची निवड झालेली आहे आणि हे प्रेसिडेंट ऑफ ब्राझील असतील. लुला हॅड नॅरोली डिफेटेड बोल्सोनारो इन ऑक्टोबर 2022 टू विन ॲन अनप्रेसिडेंटेड इलेक्शन्स. आणि इथे जर बघत असेल की ब्राझीलची जी इकॉनॉमी आहे, राईट, त्याच्यामध्ये पण इश्यूज होते. अँड वाईल ऑल्सो युनायटिंग कंट्री दॅट हॅज बिकम अ पोलराइज अंडर बोल्सोनारो. तर हे सगळं करण्याचं काम आता यांच्याकडे आहे. प्राईम मिनिस्टर मोदी आणि यांची जे बोल्सोनारो जे होते याच्या आधी त्यांचे संबंध चांगले होते आणि तसेच यांच्यासोबत पण करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. म्हणून ही सगळ्यात महत्त्वाची न्यूज आहे. आपण जर बघत असेल तर लुला स्वर्न इन ॲज ब्राझील्स प्रेसिडेंट. नेक्स्ट न्यूज आता याच्यामध्ये बघूया आपण. ही सगळ्यात महत्त्वाची न्यूज आहे. जर आपण याच्यात चेक केलं तर युरोपियन युनियनमध्ये क्रोशियाची एंट्री झालेली आहे. बरेच वर्षापासून हा प्रयत्न होता या लोकांचा. ठीक आहे. अर्लियर आपण जर बघितलं तर किती लोक होते युरोपियन युनियनमध्ये? जवळपास 26 लोक होते. क्रोशिया वुड बी द 27th. इथे आपण बघत असेल तर 27th कंट्री असेल क्रोशिया याच्यामध्ये ॲड झालेली. ठीक आहे. आपण इथे बघू शकता 27 मेंबर कंट्रीज विदाउट पासपोर्ट फॉर वर्क ऑर लेजर. म्हणजे आपण याच्यात बघितलं असेल की युरोपियन युनियनमध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला ट्रान्सपोर्ट करायसाठी किंवा ट्रॅव्हल करायसाठी तुम्हाला एक शेंजन विजा मिळतो. त्या शेंजन विजा थ्रू आता या क्रोशियन लोक पण बऱ्याचशा कंट्रीजमधल्या तिथल्या फिरू शकतील. तर दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. राईट. तर आपण जर बघितलं युरोपियन युनियनमध्ये कोणकोणते आहे तर दिस इज क्रोशिया. इथे आपण बघत असाल. राईट. आणि बाकीच्या कंट्रीज पण इथे आहे. ठीक आहे. नेक्स्ट टॉपिकवर आपण आता वळूया. सो दिस इज न्यूज बघत असाल आपण. द एनिग्मॅटिक पीक बोट सिकिंग वर्ल्ड वाईड रेकग्निशन. आता हे वाचताना आपल्या लक्षात असलं पाहिजे की हे नेमकं कुठे आहे. राईट. आणि याला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट कशासाठी देत आहेत. राईट. तर तुम्ही जर इथे बघत असाल वास्ट एरिया ऑफ पीट बॉग इन स्कॉटलँड फ्लो कंट्री. राईट. स्कॉटलँडमध्ये आपण बघताय त्याला युनेस्कोचं वर्ल्ड हेरिटेज साईट बनवण्यात येणार आहे. राईट. हे कशासाठी यूज होतं ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. राईट. हे यूज व्हायचं पहिले लार्ज ब्लॉक्स ऑफ कमर्शियल फॉरेस्ट्री विच इन्क्लुडेड द प्लांटिंग ऑफ मिलियन्स ऑफ नॉन नेटिव्ह ट्रीज. राईट. इथे प्लांटिंग केल्या जात होती आणि नॉन नेटिव्ह ट्रीजची स्पेसिफिकली ते प्लांटिंग इथे करायचे. राईट. आता ही आहे कुठे? तर फ्लो कंट्री कुठे आहे? इज होम टू डायव्हर्स रेंज ऑफ वाईल्ड लाईफ इन्क्लुडिंग बर्ड्स, मॅमल्स अँड प्लांट्स. हे आपण इथे बघतात. राईट. आणि आहे कुठे? इट्स अबाउट द डिस्टन्स फ्रॉम ग्लासगो सिटी टू एडिनबरा. किती मोठा आहे? 50 माइल्स वर्ल्ड वाईड आहे आणि ऑलमोस्ट मिलियन एरियल्स ऑफ लँड. राईट. आणि हे जे बॉग्स आहे आपण इथे जर बघत असाल विच हॅज बीन ग्रोईंग फॉर 10,000 years. दिस इज लॉंग टाईम. राईट. तर तुम्ही जर याचा अभ्यास करत असाल तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट काय आहे? युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट काय आहे? इथे जे आपण बघताय वर्ल्ड हेरिटेज साईट काय आहे आणि वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये रिसेंटली कोणते कोणते गोष्टी ॲड झालेल्या आहेत ते पण आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तर यातलं हे आपण जे बघत असाल तर एनिग्मॅटिक पीक बॉट जो आहे तो याच्यामध्ये ॲड करण्यात आलेला आहे. राईट. नेक्स्ट टॉपिकवर आता वळूया आपण. ही न्यूज आहे तेवढी फॅक्च्युअल न्यूज आहे. ही आपण लक्षात ठेवायला पाहिजे. फॅक्च्युअल न्यूजमध्ये काय आहे की जर आपण बघत असाल राईट की IDBI म्युच्युअल फंड इम्पॅक्ट्स टू ट्रान्सफर स्कीम टू LIC म्युच्युअल फंड. राईट. हे आपण बघतोय. तर क्वेश्चन विचारला तर असं विचारलं जाऊ शकतं की IDBI म्युच्युअल फंडनी कोणासोबत ट्रान्सफर करण्यासाठी कोणत्या कंपनीसोबत टायअप केलेला आहे? तर ती आहे LIC म्युच्युअल फंड. राईट. याच्यामध्ये जर बघत असेल तर जर IDBI सोबत जी आहे
म्युच्युअल फंड साईन केलेला ॲग्रीमेंट LIC म्युच्युअल फंड सोबत, राईट. आणि याला मान्यता कोणी दिली असेल तर ती आहे SEBI अंडर सेक्शन 7B ऑफ द सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. ठीक आहे. नेक्स्ट आपण आता टॉपिक याच्यामध्ये बघूया. अजय कुमार श्रीवास्तव, राईट. अजय कुमार श्रीवास्तव ॲज अ न्यू MD अँड CEO ऑफ इंडियन ओव्हरसीज बँक, राईट. हे तुम्ही जर बघत असाल, श्री अजय कुमार श्रीवास्तव आहे, त्यांची इंडियन ओव्हरसीज बँकच्या MD आणि CEO साठी निवड झालेली आहे, राईट. त्यांचं आपण जर करिअर बघितलं की नेमकं करिअरमध्ये काय आहे, कुठे कुठे होते, राईट. तर त्यांनी जवळपास सक्सेसफुल कम्प्लिशन ऑफ 27 इयर्स इन अलाहाबाद बँक. ठीक आहे. त्याच्यानंतर मग ते एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहिलेले आहे इंडियन ओव्हरसीज बँकचे टिल ऑक्टोबर 27. अँड त्याच्यानंतर त्यांनी आता MD आणि CEO मधून त्यांची नियुक्ती झालेली आहे. ठीक आहे. तर हे महत्त्वाच्या नियुक्त्या आपल्याकडे लक्षात ठेवा की SBIचं MD आणि CEO कोण नियुक्ती झालेली आहे, जे पंजाब नॅशनल बँक असेल कोणती आहे. तर या आपल्या नियुक्त्या ज्या आहेत ते महत्त्वाच्या असतात, कारण की याच्यावर पॉईंट ब्लँक डायरेक्टली क्वेश्चन तुम्हाला ते विचारू शकतात. नेक्स्ट स्लाइडकडे आपण आता वळूया. ठीक आहे. तर याच्यात जर आपण बघत असेल तर NRDC अंडरटेक्स टेक्नॉलॉजी कमर्शियलायझेशन फॉर इंडियन स्टार्टअप, राईट. आता आपण जर बघत असाल की इंडियन स्टार्टअप सेक्टर भरपूर बूममध्ये आहे. तर याच्यात जर आपण रिसेंटली पार्लिमेंटमध्ये पण न्यूज आली होती की अराउंड 84,000 किंवा त्याच्यापेक्षा जास्त जे आहे त्याचे स्टार्टअप्स आता इंडियामध्ये झालेले आहे. आणि हे मेजरली जे स्टार्टअप आहे ते कुठे आहे तर टायर 2 आणि 3 सिटीजमध्ये आहे, राईट. तर त्यासाठी हे सगळ्यात महत्त्वाची न्यूज आहे, राईट. आणि आता जर आपण बघत असाल की बऱ्याचशा युनिकॉर्न्स भारतामध्ये तयार होत आहेत, राईट. जसं झोमॅटो असेल, स्विगी असेल, बायजूस असेल, फिजिक्सवाला असेल, बरेचशा आहे स्टार्टअप्स इथे रेडी होत आहेत, राईट. तर हे काय आहे टेक्नॉलॉजी कमर्शियलायझेशन फॉर इंडियन स्टार्टअप, राईट. नॅशनल रिसर्च डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंडरटूक टेक्नॉलॉजी कमर्शियलायझेशन फॉर द बेनिफिट्स ऑफ इंडियन स्टार्टअप, राईट. As per Union Minister Jitendra Singh, since the inception, NRDC has concluded more than 5,000 license agreements representing technologies in almost all industry sectors, right? Technology development साठी, right? आपण इथे जर बघत असाल, NRDC assists the Interministerial Board of DPIIT, Department of IT, in technically evaluating startups for the recognition to avail benefits extended by the government for India. जवळपास 7,500 ॲप्लिकेशन्स त्याच्यामध्ये येतात. तर ही महत्त्वाची न्यूज आहे, ठीक आहे. NRDC काय आहे, नॅशनल रिसर्च डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, ठीक आहे. याच्यानंतर इंडियन स्टार्टअपचं झाल्यानंतर आपण थोडंसं आता एक नेक्स्ट स्लाइड बघूया. ठीक आहे. तर आपण जेव्हा डीप टेक्नॉलॉजीबद्दल फक्त डिजिटल इनोव्हेशन फंड इथे तयार करण्यात आलेला आहे, राईट. डिजिटल इनोव्हेशन फंड जेव्हा आपण बोलतो ते डीप टेक्नॉलॉजी स्टार्टअपसाठी आहे. आता डीप टेक्नॉलॉजी स्टार्टअप जे काम करतात ते कशामध्ये काम करतात, क्वांटम कॉम्प्युटिंग असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, इंटरनेट ऑफ थिंग्ससाठी असेल, ज्या महत्त्वाच्या नवीन टेक्नॉलॉजीज आहेत त्याच्यामध्ये हे लोक काम करतात. तर ती डीप टेक्नॉलॉजी स्टार्टअप आहे आणि त्यासाठी कोणता गव्हर्नमेंटनी फंड केलेला आहे, दॅट इज डिजिटल इनोव्हेशन फंड. तर हे कोण काय केलेलं आहे, युनियन मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप राजीव चंद्रशेखर. ठीक आहे. मिनिस्टर कोण आहेत, युनियन मिनिस्टर फॉर स्किल डेव्हलपमेंट इलेक्ट्रॉनिक्स अँड राजीव चंद्रशेखर. दॅट सेंटर विल सून लॉन्च अ डिजिटल इनोव्हेशन फंड दॅट विल सपोर्ट डीप टेक्नॉलॉजी स्टार्टअप्स इन द कंट्री. याच्या आधीची पण आता आपण जी स्लाइड बघितली त्यातून बघितलं असेल की स्टार्टअपबद्दल बऱ्याचशा गोष्टी आता होताना दिसत आहेत. तर स्टार्टअपशी रिलेटेड जे काही न्यूज असतील, काय मेजर न्यूज असतील ते आपण लक्षात ठेवायला पाहिजे. त्यातली ही डीप टेक्नॉलॉजी स्टार्टअप आहे. डीप टेक्नॉलॉजी काय आहे मी तुम्हाला आत्ताच एक्सप्लेन केलेलं आहे आणि त्या स्टार्टअपमधला हा पार्ट आहे, राईट. मिनिस्टर मेड दिस रिमार्क while addressing college student as part of the New India for Young India Decade of Opportunity प्रोग्राम जो हेल्ड झाला होता कॅथोलिक बिशप हाऊस केरलामध्ये. ठीक आहे. तर आपण इथे जर बघत असाल की डीप टेक्नॉलॉजीमध्ये काय काय येतं, तर दॅट इज ॲडव्हान्स मटेरियल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बायोटेक्नॉलॉजी, ब्लॉक चेन्स, रोबोटिक्स अँड ड्रोन्स, फोटोनिक्स अँड इलेक्ट्रॉनिक्स आणि क्वांटम कम्प्युटिंग. ठीक आहे. तर हे सगळ्या गोष्टी ॲडव्हान्स मटेरियल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बायोटेक्नॉलॉजी, ब्लॉक चेन, रोबोटिक्स, फोटोनिक्स आणि क्वांटम कम्प्युटिंग.
ठीक आहे, ही महत्त्वाची न्यूज आहे. डीप टेक्नॉलॉजी काय आहे आणि गव्हर्नमेंटने त्यासाठी कोणता डिजिटल इनोव्हेशन फंड तयार केला आहे ते आपण आता रिसेंटली बघितलं. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट स्लाइड. ठीक आहे, हे आता यूथ गेम्स जे झाले होते त्याबद्दलची एक न्यूज आहे. ठीक आहे, तर हॉकी हरियाणा वुमन्स अंडर 18 टीम्स विन्स खेलो इंडिया यूथ गेम्स 2022. ठीक आहे, हे जर आपण बघितलं असेल तर कोणती टीम जिंकलेली आहे? हॉकी हरियाणा. ठीक आहे, वुमन्स अंडर 18 टीम खेलो इंडियाची यूथ गेम्स 23 जिंकलेली आहे. ठीक आहे, याचं जर आपण बघितलं असेल हे कुठे झालं फायनल? दॅट इज भुवनेश्वर. आपण जेव्हा नेहमीच बघत असेल की ओडिसा मध्ये पण जेव्हा आपण बघतो हॉकीला खूप तिथल्या गव्हर्नमेंटनी चालना दिलेली आहे आणि बऱ्याचशा गोष्टी तिथे हॉकीच्या बद्दल चांगल्या होण्याचं दिसत आहे. त्याचंच परिणाम आपण इथे हे बघतोय की सगळ्या गोष्टी जे मॅचेस होतात किंवा ट्रेनिंग कॅम्प्स होतात ते ओडिसामध्ये होतात. तर भुवनेश्वर त्यामधला एक पार्ट आहे. आणि मेन्स हॉकीमध्ये कोण जिंकलाय? मध्य प्रदेश डिफिटेड ओडिसा 6-5 टू क्लिंच द खेलो इंडिया यूथ गेम्स 2020 मेन्स अंडर 18 क्वालिफाईज. ठीक आहे, तर मेन्समध्ये जर कोण कोण जिंकलेलं आहे तर इथे बघत आहात आपण मध्य प्रदेश आणि तिकडे अंडर 18 वुमन्समध्ये कोण जिंकलेलं आहे? हरियाणा. ठीक आहे, तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट साईडमध्ये आपण वळूया आता. ठीक आहे, तर हे जे स्पोर्ट्सचं न्यूज आपण जेव्हा स्पोर्ट्सचं न्यूज बघतो तर खेलो इंडिया आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. कोणती टीम कुठे जिंकलेली आहे? ॲथलेटिक्समध्ये कोणी जिंकलं आहे का? राईट, स्पेसिफिकली 100 मीटर असेल, 400 मीटर्स असेल, ऑलिम्पिकसाठी स्पेसिफिकली कोणी झालं आहे, वेट लिफ्टिंग असेल, है ना. तर या सगळ्यामध्ये जर कोणी मेडल जिंकत असेल, कॉमनवेल्थ असेल, एशिया गेम्स असेल, या सगळ्या गेम्समध्ये आपण सगळ्या मेडल विनरचे बऱ्यापैकी नाव लक्षात ठेवू शकतो, रिव्हिजन करून ठेवू शकतो. राईट, महत्त्वाचं हे आहे की मेजर जे अनाउन्समेंट आहे याच्यामध्ये जे गोल्ड मेडलिस्ट आहे, सिल्वर मेडलिस्ट आहे, राईट. तर जसं आपण टोकियो ऑलिम्पिक्सचं बघितलं असेल, टोकियो ऑलिम्पिक्सचे मेजरली जे लोक होते जे जिंकले होते ते आपल्याला लक्षातच आहे. पण या सगळ्या गेम्सचे पण आपल्याला विचारू शकतात, त्याच्यामुळे आपण याच्या हिशोबाने तयार असलं पाहिजे. आणि खेलो इंडिया गेम हा खूप मोठा इव्हेंट आता झालेला आहे. आधीपेक्षा बऱ्याचशा सुधारणा याच्यामध्ये झालेल्या आहेत, त्याच्यामुळे आपल्याला चांगल्या परफॉर्मन्स टोकियो ऑलिम्पिक्समध्ये दिसला होता. सेम गोज विथ मग आपण याच्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता आपण इथे जातो नेक्स्ट साईडकडे आपण जाऊया. कोनेरू हम्पीबद्दल सगळ्या लोकांनी ऐकलंच असेल. ठीक आहे, तर कोनेरू हम्पीने जे आहे विन्स सिल्वर मेडल. ठीक आहे, ॲट वर्ल्ड ब्लिट्स चेस चॅम्पियनशिप. ठीक आहे, सो दिस इज इम्पॉर्टंट न्यूज की कोनेरू हम्पी जी आहे त्यांनी वर्ल्ड ब्लिट्स चेस चॅम्पियनशिप जिंकलेली आहे. राईट, फॉर्मर जे वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिप होती कोनेरू हम्पी, इंडियाज फर्स्ट एवर सिल्वर मेडल इन द फाईड वर्ल्ड ब्लिट्स चेस चॅम्पियनशिप इन अल्माटी कझाकिस्तान. हे पण एक महत्त्वाचं आहे की हे कुठं झाली होती. ठीक आहे, जिंकलं कोण? कोनेरू हम्पी. आणि झालं कुठं होतं? दॅट इज इन अल्माटी कझाकिस्तान. आणि हम्पीनी कोणाला डिफीट केलेलं आहे? दॅट इज चायनाज झोंगी टॅन. ठीक आहे, ती सिल्वर मेडलिस्ट आहे याच्यामध्ये. ओके, तर लक्षात ठेवा वर्ल्ड चेस ब्लिट्स चॅम्पियनशिप कुठं झाली होती? अल्माटी कझाकिस्तान. आणि याचं विनर कोण होतं? ठीक आहे, कोनेरू हम्पी. हे लक्षात ठेवा. आता याच्या पुढचे आपण स्लाइड बघूया. ठीक आहे, ही थोडीशी फॅक्च्युअल न्यूज आहे. फॅक्च्युअल न्यूज थोडंसं लक्षात ठेवू शकता तुम्ही. ठीक आहे, तर न्यूज अशी आहे की तामिळनाडू इन्फॉर्मेशन कमिशन लोएस्ट परफॉर्मिंग इन RTI रिस्पॉन्सेस. तुम्ही जेव्हा पण याचा अभ्यास करता किंवा पॉलिटिक्सचा जेव्हा अभ्यास करता तुमच्या लक्षात येईल इन्फॉर्मेशनल कमिशनर्स असतात. ठीक आहे, राईट टू इन्फॉर्मेशन आपल्याकडे ॲक्ट आहे आणि त्या राईट टू RTI नुसार आपल्याला एखादी माहिती मागायची असेल एखाद्या डिपार्टमेंटला, ती जर कॉन्फिडेन्शियल नसेल तर नक्कीच तुम्हाला ती माहिती दिली जाते आणि त्याचा एक टाईम फ्रेम दिला जातो आणि त्या टाईम फ्रेममध्येच तुम्हाला ती माहिती पुरवावी लागते. बरोबर, आणि त्या टाईम फ्रेममध्ये जर ती माहिती तुम्हाला पुरवत नसेल तर त्याच्यावर बऱ्याचशा कारवाई केली जाते. मग सेकंड स्टेज, मग थर्ड स्टेज, अशा बऱ्याचशा त्याच्यामध्ये प्रोसिजर आहे. ती त्याबद्दलचीच ही न्यूज आहे, कारण की माहितीचा कायदा हा महत्त्वाचा आहे भारताच्या दृष्टिकोनातून. त्यातनं बरेचसे करप्शन्सच्या बाकीच्या गोष्टी निघालेल्या आहेत. ठीक आहे, आपण जर इथं बघायला याच्यामध्ये वर्स्ट परफॉर्मन्स कोण जर असेल तर कोणती स्टेट आहे? दॅट इज ठीक आहे तमिळनाडू. The State Information Commission of Tamil Nadu has the lowest performance of responsiveness under the RTI Act concerned. ठीक आहे, ओनली अप टू 40% इन्फॉर्मेशन शॉर्ट. ठीक आहे, 14% इन्फॉर्मेशन त्यांनी शॉर्ट केलं आहे. त्याच्यानंतर कोणता येतं? दॅट इज महाराष्ट्र.
सेकंड लोएस्ट विथ शेअरिंग ओनली 23% ऑफ द इन्फॉर्मेशन आस्क्ड फॉर. ठीक आहे, तर हे महत्त्वाचं आहे. लोएस्ट परफॉर्मन्स कोण आहे याच्यामध्ये जर आपण बघितलं दॅट इज तमिळनाडू. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर जर कोणतं सेकंड रँक असेल तर दॅट इज महाराष्ट्र. रिपोर्ट वॉज इश्यूड ऑन द परफॉर्मन्स ऑफ इन्फॉर्मेशन कमिशन्स इन इंडिया फॉर 2021 बाय सतर्क नागरिक संघटन यांनी ही न्यूज आली होती. राईट, त्यामध्ये 10 इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड द फुल इन्फॉर्मेशन इन रिस्पॉन्स टू द RTA ॲप्लिकेशन फाईल्ड ॲज पार्ट ऑफ द असेसमेंट. ओके, आणि याच्यामध्ये इन्क्लूड कोण होतं दॅट इज आंध्र प्रदेश, हरियाणा, झारखंड अँड द नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स ऑफ त्रिपुरा, नागालँड आणि सिक्कीम. सो ही महत्त्वाची न्यूज आहे. ठीक आहे, नेक्स्ट स्लाइडवर आता आपण बोलूया. ठीक आहे, आता ही रिसेंट झालेला फेनॉमिना आहे. आसाममध्ये काही डिस्ट्रिक्ट्स मर्ज करण्यात आलेले आहे. राईट, जर आपण बघतो की इंटरनल जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो, तुम्ही स्टेटमध्ये असाल तर ते डिस्ट्रिक्ट मॉडिफाय करण्याचा तुमच्याकडे ते चीफ मिनिस्टरकडे तो अधिकार असतो, आणि बऱ्याचशा डिस्ट्रिक्टचं तुम्हाला मॉडिफाय करतात किंवा त्यांचं क्षेत्रफळ चेंज करून किंवा एखादी डिस्ट्रिक्ट किंवा तालुका त्यामध्ये ॲड करून बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये होतात. तर त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, आसाममध्ये तुम्ही बघत असाल 4 डिस्ट्रिक्ट आहे विथ अदर त्यामध्ये मर्ज करण्यात आले. ठीक आहे, आणि त्याच्या विलेजेसचे ज्युरिडिक्शन त्याच्यामुळे झालेलं आहे. तर आपण इथे एक न्यूज आपण हे बघायचं की आसामचे चीफ मिनिस्टर कोण आहे दॅट इज हिमंत बिस्वा शर्मा, आणि त्यांनी हा डिसिजन घेतलेला आहे. त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या आहेत? ठीक आहे, तर बिस्वंत सोनितपूर, होजाई नागाव, ठीक आहे, बारपेटा भजाली आणि तामलपूर बक्सा. तर हे जे आहे आपण इथे बघत आहे, हे 4 डिस्ट्रिक्ट आहे. दिस इज 1, दिस इज 2, दिस इज 3, दिस इज 4. त्याच्यामध्ये रिस्ट्रक्चरिंग यांची झालेली आहे. ओके, आणि याच्यामध्ये काय झालं की इलेक्शन कमिशन जी हॅड इम्पोज्ड अ बॅन ऑन द क्रिएटिंग न्यू ॲडमिनिस्ट्रेटिव्ह युनिट्स इन आसाम फ्रॉम जानेवारी 1, 2023 ॲज द पोल पॅनल वुड बी अंडरटेक द डिलिमिटेशन एक्सरसाइज इन द स्टेट. सो त्याच्या आधी करणं ह्यांना हे गरजेचं असतं. डिलिमिटेशन एक्सरसाइज काय म्हणजे काय की एखादी जर समजा लोकसभा असेल, तिथला विधानसभा असेल, तिथल्या पर्टिक्युलर जे सीट्स आहे त्या सीट्समध्ये येणारे जे कार्यक्षेत्र आहे, कोणते कोणते डिस्ट्रिक्ट येतात, त्याचं डिलिमिटेशन केलं जातं दरवर्षी, तर 10 वर्षांनी. तर ते डिलिमिटेशन करण्याचं काम सुरू होणार होतं जानेवारी 1, 2023. त्याच्या आधी त्यांनी हे डिलिमिटेशन होण्याच्या आधी हे सगळ्या डिस्ट्रिक्टचं रिस्ट्रक्चरिंग केलेलं आहे. ठीक आहे, तर दिस इज द न्यूज. कोणते कोणते जे आपण जर बघितलं, दिस इज बिस्वंत आणि सोनितपूर, होजाई आणि नागाव, बारपेटा आणि बाजली, आणि तामुलपूर आणि बक्सा. तर हे 4 डिस्ट्रिक्ट रिस्ट्रक्चरिंग त्याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट स्लाइड. तर ही नियुक्ती महत्त्वाची आहे. ठीक आहे, थोडक्यात आपण याच्याबद्दल जाणून घेऊया. राईट, तर CRPF DG हे आपण बघतोय, सुजय लाल थाउसेंड टेक्स ॲडिशनल चार्ज ॲज BSF DG. BSF चे DG यांना बनवण्यात आलेलं आहे. तर BSF ही एक सेंट्रल आर्म पोलीस फोर्स आहे. आपल्याला जसं माहिती आहे, सेंट्रल आर्म पोलीस फोर्समध्ये कोणत्या कोणत्या येतात, दॅट इज फर्स्ट इज आपण थोडक्यात ते बघून घेऊ, दॅट इज CRPF. ठीक आहे, त्याच्यानंतर काय येतं CISF. ठीक आहे, त्यानंतर येतं BSF. अजून काय येतं CRPF, CISF, BSF. ठीक आहे, आणि ITBP. ठीक आहे, 5 वर काय येतं SG. राईट, हे सगळे याच्यामध्ये CRPF मध्ये येतं. CAPF सेंट्रल आर्म पोलीस फोर्समध्ये त्याचे जे DG आहे CRPFचे ते कोण आहे, सुजय लाल थाउसेंड, आणि त्यांना आता BSFचं DGचं ॲडिशनल चार्ज देण्यात आलेला आहे. ठीक आहे, ही महत्त्वाची नियुक्ती आहे. थोडंसं सुजयलाल थाउसेंडबद्दल जर आपण जाणून घ्यायचं असेल, त्यांनी डिफरंट ज्या फोर्सेस आहेत त्याच्यामध्ये काम केलेलं आहे, इन्क्लुडिंग द SPG. SPG आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की प्राईम मिनिस्टरची सिक्युरिटी असते त्यासाठी जी काम करणारी संघटना आहे, दॅट इज स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप. तिथे पण त्यांनी काम केलेलं आहे. त्यांनी 2 वेळा तिथे SPG मध्ये काम केलेलं आहे. ठीक आहे, आणि मनमोहन सिंगसाठी ते प्राईम मिनिस्टर सिक्युरिटी किंवा SPG मध्ये त्यामध्ये काम करायचे. आणि आता त्यांनी कोणतं भेटलेलं आहे, त्यांना ॲडिशनल चार्ज भेटलेला आहे BSF DGचा. आधी ते कोणते आहे अजूनही CRPF DG, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. ओके,
तर थोडक्यात आपण जी माहिती घेतली की CFEF मध्ये काय काय पार्ट येतात आणि त्याच्यानंतर कोणाची नियुक्ती आता रिसेंटली झालेली आहे. ही एक एअरफोर्स मधली नियुक्ती आहे. ठीक आहे, काय आहे? एअर मार्शल पंकज एम सिन्हा टेक्स ओव्हर ॲज चीफ ऑफ इंडियन एअरफोर्स वेस्टर्न कमांड. ठीक आहे, तर वेस्टर्न कमांड जी आहे त्याचे चीफ म्हणून कोणी चार्ज घेतलेला आहे? पंकज एम सिन्हा वेस्टर्न कमांडमध्ये आहे. ठीक आहे, तर एअर मार्शल पंकज सिन्हा कोण आहेत? कमांडर इन चीफ ऑफ इंडियन वेस्टर्न एअर कमांड that look after the security of airspace in the sensitive लडाख सेक्टर. आपल्याला माहिती आहे लडाखमध्ये 2020 गलवान क्लॅश किंवा त्याचे आपण चायनीजचं जे इन्कर्जन बघितलेलं आहे त्याच्यामुळे हे महत्त्वाचं आहे. ही सक्सिडेड कोणाच्या याच्यावर आलेलं आहे? एअर मार्शल एस प्रभाकरन ज्यांची रिटायरमेंट झालेली आहे. ठीक आहे, आता थोडक्यात जर आपण यांच्याबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर हे काय आहे? एअर मार्शल सिन्हा इज ग्रॅज्युएट ऑफ NDA दॅट इज पुणे खडकवासला आणि त्यांनी कमिशन केली इन टू द इंडियन फोर्स ॲज फायटर पायलट आणि 1985 मध्ये. आणि ते अल्युमिनस पण आहे डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज वेलिंग्टन. हे वेलिंग्टनमध्ये आहे, डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेज वेलिंग्टनमध्ये. ठीक आहे, तर हे स्टाफ कोर्स जे करतात त्यांना नक्कीच पुढे जेव्हा तुमची प्रमोशन होते त्याच्यामध्ये खूप चांगला स्कोप असतो, त्याच्यामुळे हे कोर्स करणं इम्पॉर्टंट असतं. ठीक आहे, तर रिसेंट आपण काय बघितलं आत्ता की पंकज एम सिन्हा यांनी चीफ ऑफ इंडियन एअरफोर्स वेस्टर्न कमांडचा चार्ज आता घेतलेला आहे. नेक्स्ट न्यूजकडे आपण आता बघूया. ते सेंटरने एक नवीन स्कीम सुरू केलेली आहे. ठीक आहे, कोणती स्कीम आहे? ती आहे न्यू इंटिग्रेटेड फूड सिक्युरिटी स्कीम. आपण आधी पण बघितलं असेल की फूड सिक्युरिटी ॲक्ट जो आला होता. ठीक आहे, तर फूड सिक्युरिटी ॲक्टनुसार बरेच लोकांना 1 रुपये 3 रुपये 5 रुपयाच्या गहू धान्य वगैरे सगळ्या गोष्टी आपण पुरवत होते. राईट, याच्यामध्ये आता काय केलं आहे? इंटिग्रेटेड नवीन फूड सिक्युरिटी स्कीम यांनी सुरू केलेली आहे जानेवारी 1, 2023 पासून. याचा फायदा किती लोकांना होणार आहे? 81.35 करोड बेनिफिशरी अंडर नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट फॉर द इयर 2023. आणि नक्कीच ही महत्त्वाची योजना आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय काय आपण जर बघत असेल, इम्प्रूव्ड ॲक्सेस अफोर्डेबिलिटी अँड ऑफ एंटालमेंट फूडन्स टू 81 करोड अराउंड NFSA बेनिफिशरी. जे 81 करोड आहे त्यांना बऱ्याचपैकी याच्यातनं फायदा होणार आहे. फायनान्शियल बर्डन जो आहे पुअर लोकांचा तो याच्यामुळे कमी होईल. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट आहे नेशन वाईड युनिफॉर्मिटी असेल याच्यामध्ये आणि इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन ऑफ नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट. ठीक आहे, आता याच्यामध्ये नेमकं काय होणार आहे? विल प्रोव्हाइड फ्री फूड ग्रेन्स टू ऑल NFSA बेनिफिशरीज. दॅट इज याच्यामध्ये बेनिफिशरी काय काय आहे? अंत्योदय अन्न योजना जिला आय हाऊस होल्ड्स म्हणतो आपण, आणि प्रायोरिटी हाऊस होल्ड्स जे प्रायोरिटी अंत्योदय अन्न योजनेमध्ये येतात आणि प्रायोरिटी हाऊस होल्ड्समध्ये येतात त्या लोकांसाठी ही आहे. ठीक आहे, आणि हे कुठून मिळणार आहे? जे आपले रेशन शॉप असतात ज्याला आपण फेअर प्राईस शॉप्स असतात तिथे हे सगळ्या गोष्टी मिळणार आहे आपल्याला. ठीक आहे, ही नवीन जे न्यू इंटिग्रेटेड फूड सिक्युरिटी स्कीम आहे ती या 2023 मध्ये रोल आउट होणार आहे. त्यामुळे हे महत्त्वाचं टॉपिक आपल्या पुढे आहे आज. ठीक आहे, ही त्याच्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेतलं. नेक्स्ट टॉपिक आता आपण बघूया. फॅक्च्युअल न्यूज आहे. ठीक आहे, फॅक्च्युअल न्यूज काय आहे? कॅनडा जपान होम टू वर्ल्ड्स मोस्ट एज्युकेटेड पॉप्युलेशन इन 2022. कोणते वर्ल्ड्स मोस्ट एज्युकेटेड आहे? कॅनडा, देन जपान. ठीक आहे, होम टू वर्ल्ड्स मोस्ट एज्युकेटेड पॉप्युलेशन इन 2022. ठीक आहे, कोणत्या कोणत्या आहे? फर्स्ट इज कॅनडा, इथे आपण बघूया. दुसरं काय आहे? जपान. अँड थर्ड इज लक्झमबर्ग. टॉप 3 मोस्ट एज्युकेटेड कंट्रीज इन द वर्ल्ड. ठीक आहे, तर हे फॅक्च्युअल न्यूज आहे. आपण जर इथं बघत असेल तर फर्स्ट इज कॅनडा, लक्षात ठेवा. दुसरा आहे जपान. ठीक आहे, आणि तिसरा आहे लक्झमबर्ग. ओके, ठीक आहे. आणि हे कुठून आलेला डाटा? ॲज पर द ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट ज्याला OECD म्हणतो, टर्सरी एज्युकेशन रिपोर्ट. ही टर्सरी एज्युकेशन रिपोर्ट कुठून आलेली आहे? OECD, दॅट इज ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट. आणि त्यानुसार कोण आहे? कॅनडा, जपान आणि लक्झमबर्ग. ठीक आहे, डेटा काय सांगतो की OECD शोड दॅट बिटवीन 2000 and 2021
द शेअर ऑफ 25 to 30-year-olds विथ टर्शरी एज्युकेशन इन्क्रीज बाय 20 percentage points. 20% जवळपास त्यांचं वाढलेलं आहे, फ्रॉम 27% to 48%. ठीक आहे. द 10 मोस्ट एज्युकेशन पॉप्युलेशन इन द वर्ल्ड आर कॅनडा 59%, जपान 52.68%, लक्झमबर्ग इज 51.31%. ठीक आहे. साऊथ कोरिया 50.71%, इस्रायल इज 50.12%. ठीक आहे. युनायटेड स्टेट्स इज 50.06%, आयर्लंड, युनायटेड किंगडम अँड ऑस्ट्रेलिया अँड फिनलँड. ठीक आहे. तर आपण हे लक्षात ठेवायचं आहे. ही रिपोर्ट कोणी बनवली आहे? दॅट इज OECDने बनवलेली आहे. आणि द मोस्ट एज्युकेटेड वर्ल्ड्स मोस्ट एज्युकेटेड पॉप्युलेशन इन 2020 कोण आहे? कॅनडा, जपान अँड लक्झमबर्ग. तर हे फॅक्च्युअल आपल्याला गोष्ट लक्षात ठेवायला, हे डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो त्याच्यावर. ठीक आहे. तर आपण इथं जर बघत असाल तर लंपी प्रोवॅक वॅक्सिन. ठीक आहे. आपण रिसेंटली बघितलं असेल की लंपी आजारामुळे बरेचसे प्राण्यांचा जीव जात होता, महाराष्ट्रामध्ये असेल आणि बऱ्याचशा जागी देशामध्ये पण होतं. तर त्यासाठी एक वॅक्सिन आलेली आहे. दॅट इज पुणे बेस्ड जे इन्स्टिट्यूट आहे, इन्स्टिट्यूट ऑफ वेटरनरी बायोलॉजिकल प्रोडक्ट्स, त्यांनी इंडिजिनियसली डेव्हलप्ड आहे. महत्त्वाचं म्हणजे इंडिजिनियसली डेव्हलप आहे. दॅट इज लंपी प्रोवॅक वॅक्सिन फॉर द कंट्रोल ऑफ लंपी स्किन डिसीज इन कॅटल्स. ठीक आहे. आणि ही डेव्हलप कोणी केलेली आहे? दॅट इज हरियाणा बेस्ड नॅशनल सेंटर फॉर वेटरनरी टाईप कल्चर अँड ICAR नॅशनल रिसर्च सेंटर ऑन इक्विन्स, कोलॅबोरेशन विथ उत्तर प्रदेश बेस्ड ICAR, दॅट इज इंडियन वेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट. तर या सगळ्या 3 संस्थांनी मिळून हे इंडिजिनियसली लंपी प्रोवॅक वॅक्सिन बनवलेली आहे. आणि याचं इम्पॉर्टन्स खूप जास्त आहे, कारण की बरेचसे महाराष्ट्रामध्ये पण सुद्धा आणि बाकीच्या देशांमध्ये पण बरेचसे जनावरं याच्यामुळे मृत्युमुखी पडले होते. ठीक आहे. Agri Innovate India Limited, the commercial arm of the Department of Agricultural Research and Education under the aegis of Union Agriculture Ministry, has granted non-exclusive rights for commercial production Lumpy Provac to IVVP for 10 years. म्हणजे किती वर्षासाठी? जवळपास आहे, जवळपास 10 वर्षासाठी त्यांना एक्सक्लुझिव्ह राईट दिलेला आहे. जो कमर्शियल आर्म आहे, कोणता ॲग्री आहे? ॲग्रीव्हेनेटिव्ह इंडिया लिमिटेड, हा कमर्शियल आर्मला हे एक्सक्लुझिव्ह राईट्स दिलेले आहे. ठीक आहे. तर लंपी प्रोवॅक वॅक्सिन आपल्याकडे आहे. ठीक आहे. इंडिजिनियसली डेव्हलप्ड आहे. ठीक आहे. आणि पुणे बेस्ड इन्स्टिट्यूट आहे, इन्स्टिट्यूट ऑफ वेटरनरी बायोलॉजिकल प्रोडक्ट्स त्याच्यामुळे. आणि कुठे कोणाला एक्सक्लुझिव्ह राईट दिलेले आहे? दॅट इज ॲग्रीव्हेनेटिव्ह इंडिया लिमिटेड. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. ठीक आहे. ही ठीक आहे. ही एक न्यूज आपण बघूया आता की बॉम्बे हायकोर्ट मेक्स मेकॅनिझम मॅन्डेटरी फॉर फायलिंग ऑफ फीज रिलेटेड टू क्रिमिनल अँड कमर्शियल केसेस. ठीक आहे. बॉम्बे हायकोर्टनी मेकॅनिझम केलेला आहे मॅन्डेटरी फॉर फायलिंग प्लीज रिलेटेड टू क्रिमिनल अँड कमर्शियल केसेस. आपण रिसेंटली बघत असाल जसे जस्टिस DY चंद्रचूड आलेले आहेत, त्यांनी पण कोर्ट्स करण्याचा प्रयत्न केलेला आहे, किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते इंटरनेट थ्रू किंवा तुमची प्लीज जे फाईल करतायत, राईट, रजिस्ट्रारमध्ये नोटिफिकेशन, सगळ्या गोष्टी तुम्ही आता इंटरनेट थ्रू करण्याचा प्रयत्न त्यांचा आहे. आणि पेपर बेस सगळ्या गोष्टी यातनं होणार आहे. पेपरलेस आपल्याकडे जाण्याचा प्रयत्न याच्यामध्ये आहे. तर तसंच एक काम बॉम्बे हायकोर्टने केलेलं आहे. ठीक आहे. आणि हे कंपल्सरी करण्यात आलं आहे टू यूज द फायलिंग मेकॅनिझम. ठीक आहे. केस फाईल करायचं असेल, क्रिमिनल असेल किंवा तुमचं कमर्शियल असेल, मी तुम्हाला मेकॅनिझम तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. आणि पर्टेन टू ऑल केसेस कन्सर्निंग डायरेक्ट इनडायरेक्ट टॅक्सेस अँड नॉन कमर्शियल आर्बिट्रेशन केसेस ऑल्सो. तर हा स्वागतार्ह बाब आहे. आपण जे बघत असाल की याच्यामध्ये पेपरलेस जाण्याचा प्रयत्न आहे. ठीक आहे. महत्त्वाची न्यूज आहे याच्यामध्ये. ठीक आहे. तर बॉम्बे हायकोर्टनी हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. ही बेसिक आपल्या फॅक्च्युअल गोष्टी आहेत जे की आपल्याला डायरेक्टली विचारू शकतात कोणत्या हायकोर्टनी केलेलं आहे रिसेंटली. ठीक आहे. तर आपण इथे बघत असाल की आपण आता ठीक आहे. मॅक्झिमम आपण न्यूज आज कव्हर केलेल्या जवळपास 15-16 आपण केलेल्या आहे न्यूज. ठीक आहे. तर आजसाठी एवढ्याच महत्त्वाच्या ज्या न्यूज होत्या त्या आज आपण आजच्या दिवशी पूर्ण कव्हर केलेल्या आहे. तुम्हाला काही कमेंट्स असतील, तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकतात, आणि काही सजेशन असतील त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता. आजच्या दिवसासाठी आज आपण बरंच टॉपिक आपला संपलेला आहे, आणि पुन्हा उद्या भेटूया नवीन टॉपिक्सात नवीन हर्ष उल्हासासहित. ठीक आहे.
आणि मी केतन जवणे आपली रजा घेतो. धन्यवाद.